सरोजिनी महेश जगताप, प्राचार्य जगताप इंटरनॅशनल स्कूल. नुकतेच 10वी आणि 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत आणि विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर एक प्रश्न उभा आहे की आपल्या पाल्याचा कोणता ग्रुप ठेवायचा आहे आणि कुठल्या साईडला ॲडमिशन घ्यायचं आहे. बरेच पालक असे आहेत किंवा विद्यार्थी असे आहेत की 10वी नंतर डिप्लोमा जॉईन करतात किंवा कोर्सेसला ॲडमिशन घेतात. तेव्हा असा विषय असतो की डिप्लोमा खरंच हा हार्ड असतो, कारण 11वी 12वी हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि काही जण सायन्सला ॲडमिशन्स घेतात आणि काही जण 11वीला मॅथ्स ठेवतात. तर मॅथ्सला ऑप्शन जे सब्जेक्ट आहेत ते पाहणं पण गरजेचं आहे. 12वीला मॅथ्सला ऑप्शन सब्जेक्ट आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 10वी नंतर तुम्ही खरोखर डिप्लोमा कुठला करत असाल तर त्याच्यानंतर जे डिग्री कोर्सेस आहेत ते कम्प्लिशनसाठी किती कालावधी आहे याचा परिपूर्ण विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 12वी नंतर जे विद्यार्थी ॲडमिशन्स घेणार आहेत त्यांच्यासमोर पण एक प्रश्न उभा असतो की ग्रुप म्हणजे काय, त्याच्यामध्ये येणारे विषय आहेत जसं की PCBM, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स. ओके, जर जी नीट ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्हाला द्यायचे आहेत तर जी कशासाठी दिली जाते, नीट कशासाठी दिली जाते हे माहीत असणं गरजेचं आहे. CET तर कॉमन तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. तर नीट जी आहे ती तुम्हाला मेडिकल फील्डसाठी ॲडमिशन घेण्यासाठी गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी कोणता विषय महत्त्वपूर्ण आहे तर बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. दुसरी गोष्ट आहे की हा जर विषयांचा ग्रुप तुम्ही निवडला असेल कोणता PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तर तुम्हाला मेडिकल फील्डसाठीच ॲडमिशन घेता येणार आहे. त्याच्यासाठी इंजिनिअरिंग फील्ड तुम्हाला निवडता येणार नाही. दुसरी गोष्ट आहे की जी साठी तुम्हाला मॅथ्स ठेवावा लागणार आहे आणि जेव्हा तुम्ही हा ग्रुप ठेवता कोणता फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स तेव्हा तुम्हाला जी ही एक्झाम देता येते आणि इंजिनिअरिंग फील्डसाठी तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. मात्र तुम्ही ग्रुप क्वालिफाईड नाही झाला किंवा तुम्ही क्रॅक नाही केली तुमची ही जी एक्झाम आहे तर तुम्हाला मात्र नीटसाठी ॲडमिशन जे कोर्सेस आहेत जो बायो विषय ठेवून इतर कोर्सेस घेता येतात ते तुम्हाला घेणं पॉसिबल नसतं. दुसरी गोष्ट आहे कॉम्बिनेशन ग्रुप काही विद्यार्थी ठेवतात. PCBM म्हणजे त्याच्यामध्ये फिजिक्स असतो, केमिस्ट्री असतो, बायोलॉजी असतो आणि मॅथ्स पण असतो. तर हे विद्यार्थी जेव्हा ग्रुप ठेवत असतात तेव्हा त्यांना हार्डवर्क करणं फार गरजेचं असतं, कारण तुम्ही लाखो रुपयेच्या फीज भरून तुम्ही अकॅडमीला ॲडमिशन घेता आणि अशा PCBM हे 2 ग्रुप तुम्ही ठेवले तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुम्ही मेडिकल फील्डसाठी आणि इंजिनिअरिंग फील्डसाठी ॲडमिशन घेऊ शकता. आता मेडिकल फील्ड म्हटलं की फक्त आपल्या डोळ्यासमोर एकच येतं की डॉक्टर, ज्याच्यामध्ये BAMS असेल, BHMS असेल किंवा MBBS असेल. तर असं नाही आहे. बायोलॉजी विषय असेल तर तुम्हाला बऱ्याच फील्डमध्ये ॲडमिशन घेता येतं. तर मॅथ्स विषय ठेवला असेल GE तर मात्र तुम्ही अडकून पडता की तुम्हाला फक्त एकच प्लॅटफॉर्म ओपन असतो, तो म्हणजे कोणता, इंजिनिअरिंगचा प्लॅटफॉर्म असतो. इंजिनिअर आणि मेडिकल सोडून असे भरपूर फील्ड्स आहेत, त्याची पालकांनी आणि पाल्यांनी फार चौकस बुद्धी ठेवून त्याची माहिती गोळा केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही हार्डवर्क जेव्हा करता तेव्हा जे आपले रेग्युलरचे विषय आहेत, रेग्युलरचे विषय म्हणजे कोणते विषय, जे थेरीचे विषय तुम्ही देणार आहात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. जेव्हा तुम्ही GE नीटचा अभ्यास करता, CETचा अभ्यास करता तेव्हा ह्या विषयांमध्ये जे तुमचे कॉलेजमधले हे विषय आहेत, जे बोर्डचे एक्झामचे विषय आहेत त्याच्या मार्क्सवर परिणाम होत असतो. तुम्ही त्याच्याकडे थोडंसं इग्नोरन्स करत जाता. तर हे घडता कामा नये, कारण हे डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला लिहायचं असतं. कारण लँग्वेजच्या विषयाचा फार मोठा प्रश्न नसतो, कारण लँग्वेजचे विषय जे आहेत त्याच्यामध्ये पॅरेग्राफ्स दिले जातात, त्याच्यामध्ये पासिंग वगैरे हे फार सोपं राहतं. परंतु तुमचे जे ग्रुप आहे त्याच्यामधले मार्क्स फार इम्पॉर्टन्स आहेत आणि तुम्ही जे GE, नीट, CET ह्या एंट्रन्स एक्झामसाठी जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचे जे मार्क्स आहेत ते फार महत्त्वपूर्ण आहेत. तेव्हा तुमच्या
जो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी रेग्युलरचे जे विषय आहेत त्याकडेही तुमचं दुर्लक्ष होता कामा नाही. तुम्ही जे वेळापत्रक बनवणार आहात ते खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मला वाटतं हे जे तुम्ही करणार आहात तर एक टार्गेट ठेवून करा, कारण येणारी ही 2 वर्ष आणि त्याच्या पुढची येणारी जी 4 ते 5 वर्ष आहेत, मग तुमचे मॅनेजमेंटमधले ॲडमिशन्स आणि कॅपराऊंडमधले ॲडमिशन्स, तुमचे गव्हर्नमेंट कॉलेज, परत प्रायव्हेट कॉलेज, हा बराच मोठा खोलवर जाणारा विषय आहे आणि पालक लाखो रुपये खर्च करत असतात. तेव्हा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, पालक म्हणतात म्हणून किंवा तुमचा इंटरेस्ट नसताना आजूबाजूची लोक म्हणतात म्हणून, पाहुणे म्हणतात म्हणून तुम्ही तो ॲडमिशनचा विचार करत आहात, पण तुम्ही त्याच्यासाठी कॅलिबर आहात का, तुमची ती कॅपॅसिटी आहे का, हे तुम्ही खरंच जाणून घ्या आणि कोणत्याही कोर्सेसला ॲडमिशन घेताना त्या गोष्टीचा परिपूर्ण विचार करा. धन्यवाद.